रुतला पांडा तारता रुतला तारता बाबुले चंदा मानवा रुक्मिणी देखो चिंता कन्या सगुना वरा आता तर नमस्कार मित्रांनो, मी समीर नालावडे तुमचा सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावडेवरती स्वागत करतोय. आणि मी आज चाललोय आपल्या जवळचीच ओरोस रानबांबळीची जत्रा. तर आज असा जत्रा आणि मी आता चाललोय. तर माझ्यासोबत कोण नाही, एकटोच असेल. भाव होतो पण तो भाव पुढे गेलो, त्याची गाडी घेऊन गेलो, कारण त्याची ड्युटीवर जाऊचं जर कॉल येलो तर त्या तैनात जाऊचं लागतं त्याच्यामुळे. तर मी आत्ता घराकडसून निघतोय. चला तर जाऊया जत्रेत. मित्रांनो, मी घरातनं बाहेर पडले आणि तेवढ्यातच चेतनात कॉल केलं की लक्ष दिलं मग तो कोण नाही कोण तर तो तरी असतोच. म्हटलं माझ्याबरोबर येऊ तयार. कॉल केलाय, तो बोललो मी येते लगेचच. तर म्हटलं ये, मी थांबते 10 मिनटात. 10 मिनटात येईलच तर जाऊया म्हटलं. 10 मिनटात येतो आज बघा, लगेच येतो. कारण त्या का काही जत्रा असं नाही, काही काय असं नाही, जाऊचं असतात. तर बघा थोड्याच वेळात येतो, दाखवते तुमका येताना. बघा 10 मिनिटं म्हणून सांगा, आता येता अर्ध्या तासात जत्रा झाली तडे. मित्रांनो, फायनली पोचले जत्रेक आणि गाडी यांची खूप गर्दी होती, त्याच्यामुळे उशीर झालो आमका, ट्रॅफिक लागलेला. तर आता चला जाऊया आतमध्ये. जत्रा पाठी बघू शकता किती भरले गाडी बघा. रवळनाथ मंदिर, रवळनाथ गिरोबा मंदिर आहे. आणि मंदिराची लाइटिंग बघा मित्र, मस्त केलेली आहे, खूप मस्त. आणि देव काढूची वेळ झालेली आहे आता. तर बघा चेतनो माझ्यासोबत येतो. आणि चला आता पुढे जाऊया. हा चला, तर चला आधी जाऊया देवळामध्ये. देवळातच जाऊया आणि व्हिडिओ करूया देवाचं. सुंदर दिसतं का हे बघा, आजी बसते देवळाच्या बाजूला. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. आपले सबस्क्रायबर भेटल्यात आणि चांगलं पकवाज वाजत आहे बघा यांचं मुलगो. बघा भावेश नाव आहे, मस्त पकवाज वाजत का चांगलं नाकाव घेतलं होय. आपण मित्रांनो आधी आतमध्ये गर्दी बघू शकतो, आतमध्ये किती या. चला देव दाखवतो. सुंदर अशा प्रकारे सजावट केलेली आहे बघा आतमध्ये गाभाऱ्यामध्ये बघू शकता.
रंगकाठी बघा सजवलेले आहेत साडी घालून साडी नेसवून. गर्दी बघा मित्रांनो किती आली आहे देवळात. खूप गर्दी आली आहे. मस्त अशा प्रकारे पालखी सजवलेली आहे. पालखी पाठी बघू शकता गर्दी जाम आणि मी पण आता दर्शन पहिला घेतोय आणि नंतर तुम्ही दाखवते. चला दर्शन घेऊया आधी. मित्रांनो आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण बाहेर व्हिडिओ शूट करूया. गर्दी उगाच आपल्यामुळे होता तर चला बाहेर लावूया. पाठी गाणं मस्त लागला. नाव तुझे बरवेगा शंकरा पण का रेकॉर्ड करू शकत नाही कारण कॉपीराइट येतात. चला जत्रा दाखवते तुमका मस्त आहे की. मित्रांनो बंटी म्हणजे आमचं दर्शन खानदार आहे. जत्रेत भेटलो आणि याची असा मित्रांनो अर्टिगा आणि यांचं ट्रॅव्हलिंगचो बिझनेस हा मोठो. फोन करा आमका ट्रॅव्हलचं या सांगतो नाव सांग. श्री गजानन टूर अँड ट्रॅव्हल. तर त्याची ट्रॅव्हल एजन्सी आहे आणि त्याचे मी ऍड खाली देते कॉर्नरला बघा. आणि त्याका जर काही जायचं असत तर कॉन्टॅक्ट करा. तसं काही नाही त्याचीच गाडी नाही तर आमची गाडी वगैरे सगळी कॉन्टॅक्ट असतात. ते एकमेकांना कॉन्टॅक्ट करून सगळं ऍडजस्ट करतात. कोणची गाडी खाली द्यायची तिथे सगळे हे ठरवत असतात. तर चला दाखवते पुढे आता जत्रा दाखवते तुमका. मित्रांनो बघू शकता तुम्ही गर्दी किती असते या व्हिडिओ मध्ये बघा. देवळाच्या चारही बाजून गर्दी आहे आणि खूप पब्लिक आहे. खूपच गेट आम्ही इकडे बघा दिसलं काय बघा सगळं पब्लिकच पब्लिक दिसता. इकडे सेल्फी पॉइंट केलेलो हा गणपतीच्या ठिकाणी आणि अशा प्रकारे हा. त्याच्या मागून पण मंदिर भरपूर परिसर हा मोठो. तिकडे पण पब्लिक आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात पण खूपच पब्लिक आहे. आजूबाजू बघितलात किती पब्लिक आता. उभ्या राहक पण जागा नाही मित्रांनो. उभ्या राहक सुद्धा जागा नाही भेटल्या. तर चला जाऊया दाखवते जत्रा अजून फिराया परत काय काय. हे बघा सेल्फी पॉइंट बनवलेली आहे आणि दरवर्षी ना या जत्रेत बनवला होता सेल्फी पॉइंट. तर सेल्फी पॉइंट मध्ये काय काय बघा. गणपती बाप्पा मोरया आणि मोर मस्त अशा प्रकारे केलेला आणि डेकोरेटरचं नाव वगैरे हा बघा. डेकोरेटरचं नाव बघा. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा हे सेल्फी काढतात. पॉइंट सेल्फी पॉइंट बनवलेला फोटो वगैरे काढतात त्याचं. चला पुढे जाऊया. जत्रा बघा मित्रांनो खूप भरली आहे. एवढी थंडी आहे ना तरी पण जत्रा भरली आहे. पण तुमका जत्रेत गेलात का थंडी लागत नाही. नंतर बाहेर पडलात का थंडी आहे. बघा आजेवाले आपले भूषणान माका कॉल केल्यानंतर खंय रावलो. इकडे सगळे दुकानात मंदिराचे हाऊस बाजूक सुद्धा एक मंदिर आहे आणि मागे पण एक मंदिर आहे. ते 3-4 मंदिर आहेत.
पाच मंदिर आहेत. चला दाखवतो तुमका. ही पण मंदिराच्या आतमध्ये नेऊ. हे बघा, हे सगळ्या ह्यो म्हणजे एका बघून घ्या. सगळ्याच्या ट्रेक सगळ्या व्हिडिओत दिसतलो. होय होय. आणि हो माझा मित्र खास माझ्या बरोबर होतो वर्गात. हे डेकोरेटर. हा तर हे डेकोरेटर आहे ते बघा. होय का. तू चला. इथे पण काहीतरी आहे देवाचं स्थान. आळवे बंधू पुडा असं लिहिलंय. खाजा स्पेशल. लाइटिंग मस्त केली मंदिरावर चारी साईडने मस्त दिसतं. आणि त्याला ह्या मंदिरात जाऊया. श्री जैन लिंग प्रसन्न मंदिराचं नाव. मंदिरात देव बघूया चला. नंदिया पुढे शंकराचं मंदिर आहे. गणपती पण आहे बघा. गणपती. बाकी काय विचारू नको. जेवढा माहिती आहे दिसतं समोर तेवढा सांगतोय. कारण काय होतं लिगल काही इश्यू असतात. आपण काहीतरी सांगतलं एक आणि ग्रामस्थांचं नंतर वेगळं विषय असतात. त्याच्यामुळे आपण जास्त काय सांगत नाही व्हिडिओत. अशा प्रकारे हा मंदिर आहे बघा. श्री देव जैन लिंग प्रसन्न. बघा माका टाकून दिलं बघा. पुढे माका घेतलंय. माका म्हणता ड्युटीवर जावतोय बघा. हो हा. कॉपीराईट नक्की येतले मित्र. कॉपीराईटचं नक्कीच या बसताला. हे बघा एका ओळखतात दशावतारात वाजवतात. ते दशावतारात वाजवतात. हा बरोबर. हा ओके ओके. दशावतार कंपनी आहे. त्यांची स्वतःचीच कंपनी आहे. आणि आता ते थोड्या वेळात वाजवताना पण दिसतले आपल्या मित्रांनो. या बघा श्रीदेव मूळ भूमिका प्रसन्न मंदिर. आणि मंदिरात बघा आपल्या कोकणात ना मित्रांनो वारुळाक सुद्धा पूजला आता बघा. म्हणजे कोकण म्हणजे ना स्वर्ग का म्हणतात. कोकण ही स्वर्गभूमी असं का म्हणतात तर तुम्ही समजू शकता. हे बघा ही मूर्ती आहे या मंदिरात. आणि कोकण म्हणजे स्वर्गभूमी का म्हणतात तर हे बघा आम्ही वारुळाची सुद्धा पूजा करतो. आस्था भक्ती आहे की या वारुळामध्ये नागोबाचा म्हणजे नागदेवतेचा स्थान आहे. त्याच्यामुळे आम्ही वारुळाची देखील पूजा करतो. बघा कशा प्रकारे वारुळात देखील साडी वगैरे हे करून मस्त पैकी सजवलेला आणि हार घातलेला. तर चला जाऊया पुढच्या मंदिरात. देवळाच्या मागे बघा मित्रांनो केवढा तरी मोठा या पिंपळाचा झाड. हा पिंपळ नाही हा औदुंबर. फळा पण लागली आहेत झाडावरती. आणि हे बघा पडी आहे कधी. चला जाऊया. अजून एक मंदिर रावला तर बघूया. सगळी गर्दी बघा किती जाम गर्दी आहे. आणि इकडे खेळण्यांची दुकान आहेत. मित्रांनो मंदिराच्या बघा डाव्या साईडला गिरोबाचं मंदिर आहे. आणि त्या रवळनाथाचं मंदिर आहे. मंदिर बघा मित्रांनो किती सुंदर दिसतं सजवलेला. बघा इथले स्थानिक आहेत गावकार आहेत ग्रामस्थ. आणि हे बघा यांका ओळखता. यांच्या गाडीवर मी जातोय. यांच्या गाडीवर कायम ड्रायव्हिंगला जातोय मी. यांका घेऊन जावचा असता आणि घराकडे आणून सोडायचा. बघा देव गिरोबा प्रसन्न गिरोबाचं मंदिर आहे. आणि आतमध्ये जाऊया. हैसरच सगळे दशावतार मंडळी आहेत ते सजण्याचं सवरण्याचं काम हैसरत होता. आणि दाखवते आता त्यांची सुरुवात झालेलीच आहे कारण 11 वाजल्यात. तर आता पालखी प्रदक्षिणा चालू होती थोड्या वेळात. 11:30 वाजत दिले बघा. असं सगळेजण असे दशावतार
ते नटाचं काम चालू आहे त्यांचा. हे बघा ऐश्वर्या ठेवलेला, हे बघा इकडे पण आणि हे बघा. तर अशा प्रकारे मंदिराच्या आतमध्ये बघा मित्रांनो, दाखवतो 1 मिनिट. समीर नलावडे म्हणून नाव आहे चॅनलचं. हा. ते बघा मित्रांनो खूप सुंदर. आपल्या कोकणात ना देवांका लय पुजतात, म्हणजे मान सन्मानाने पूजला जातात. त्याच्यामुळे बघा कसं सजवल्याने आहे बघा देवांका सुद्धा खूप सुंदर असं सजवलं जातं. केळ्यांचं प्रसाद असतात किंवा फळांचं सीझन असतात ना, तर आंबे वगैरे लावून ना खूप मस्त असं मंदिर वगैरे ना सजवली जातात फळा वगैरे लावून, आणि त्या खूप भारी वाटतं बघू. तर बघा मंदिराचं आतमधलं गाभारा बघा गिरोबाचं कसं दिसतं, खूप सुंदर दिसतं. हे बघा हे नटाक घेतलंय मी. तर थोड्याच वेळात त्यांचं काम चालू होतं दशावतार. बाकीचे जरा आराम करतात, कारण कसा रोजचीच नाटक वगैरे असतात, काही ना काही जत्रा आहेत. त्याच्यामुळे हे दिवसाचे म्हणजे दुपार नंतरच झोपून काढतात जास्तीत जास्त. रात्रीचं यांचं काम चालू असतं, सकाळपर्यंत मित्रांनो जागरण करत असतं. आणि या सगळ्यात मोठा काम आहे बघा, खूप हाल अपेष्ट असतात या कामात यांच्या. आणि जे जत्रेचं सीझन आहे ना, त्या जत्रेच्या पूर्ण सीझन मध्ये यांना झोप तर माका वाटत नाही, 99% पण भेटत असत. म्हणजे 0.1% फक्त यांची झोप होता पूर्ण, आणि हालत खूप बेकार असता. मित्रांनो आमचे पडवेकरी, आणि हो बघा सगळे जत्रा A to Z, मला वाटतं कुडा, मालवण आणि आपला कणकवली वगैरे या एरियात ना जेवढे जत्रा होती ना तेवढे आम्ही सगळे फिरतो. होय ना रे, सगळे A to Z. तर त्याचं नाव बंटी. ते सगळे कॉमेंट करतच असतात, तुझी भारी एक व्हिडिओ फेमस झाली हेअर कटिंग स्टाईलची. मित्रांनो ग्रामस्थ आणि आता सगळे देवळाच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जमले आहेत, आणि आता थोड्याच वेळात रंगकाठी आणि पालखी प्रदक्षिणेचा जो काय कार्यक्रम आहे तो पार पाडला जातो. हे बघा सगळेजण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये त्याच याच्यासाठी जमले आहेत. चला आता बघूया आपण प्रदक्षिणेचा कार्यक्रम. चतुर्श्रीमेचा अधिकारी पुरवळनाथ गिरोबा असलेले बराबर देवता तर तुझे आपले 10 बोल बालगोपाळ. आज जत्रेच्या निमित्तानं आज देव बाहेर पडतो, तर असलेल्या 10 वसा सुख शांतता, तसेच तुझे जे काय 4-5 वारेसूत्र असतात त्यांच्यावर सुद्धा तुझा कृपाछत्र ठेवणं. गावाघराचं जसं आजपर्यंत आनंद लुटूक लावलंस तसं आज गावाघरावर सगळ्यांवर आज तुझा कृपाछत्र ठेवणे. अशीच लेकरांकडसून गावाघरापासून 10 वसापासून सेवा चाकरी करून घे आणि आनंदाचं गोकुळ घालून घालून झालेला मित्रांनो. तयार केलेल्या दिन उगवे हा तुझ्या कृपेने दिन उगवे हा करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना सिंदूर वदना तुझला नमितो दर्शन दे मदला
सुख करता तू दुःख हरुनिया तारी प्रभू सकला विघ्न विनाशक म्हणती तुझला विघ्न विनाशक म्हणती तुझला तू अमुची प्रेरणा वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना खाता तू प्रभुदाता विद्येच्या देवा सर्व सुखाता तू प्रभुदाता विद्येच्या देवा जनजीवनिया तूच शुभ करा शुभ दिन फुलवावा कर्पूर गौरा गणनायक तू कर्पूर गौरा गणनायक तू गाऊनी तव कवना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना सर्वांगे हरिचंदनं सुललितं रंगासाठी बाहेर काढतात मंदिरात ते सगळे मानकरी आहेत गावमध्ये
स्वामी सोनार तुझे नामाचा व्यवहार नामाचा व्यवहार देवा स्वामी सोनार मला कार परस्पर करगळा घालो निगो पांगला घातीना सतीपती अवघिया एका जगत जीवना सोन्याचे मनी होविले पूजकुनी गोऱ्याचा सूत्रधार तू श्याम सुंदरा विश्वनाथ सूत्रधार तू श्याम सुंदरा विश्वनाथ सूत्रधार तू श्याम सुंदरा जादू ही तुझी आघात जादू ही तुझी आघात कमल नयन श्रीधरा कमल नयन श्रीधरा 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 विश्वनाथ सूत्रधार तू श्याम सुंदरा विश्वनाथ सूत्रधार तू श्याम सुंदरा विश्वनाथ सूत्रधार तू श्याम सुंदरा सुई दोरा नसून तरी रात्रीच्या घनतिमिरी सुई दोरा नसून तरी रात्रीच्या घनतिमिरी कशी धातू काढतो कशी धातू काढतो गगनपती साजिराम गगनपती साजिराम 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 विश्वनाथ सूत्रधार तू श्याम सुंदरा विश्वनाथ सूत्रधार तू श्याम सुंदरा विश्वनाथ सूत्रधार तू श्याम सुंदरा त्रिलोक जननी कुल दक्षिणापूर्व आले आणि देव आतमध्ये येतात आता वाढवून देवळाच्या आतमध्ये प्रवेश करतात देव आतमध्ये येतात आता किलर
तरंगा आणि आतमध्ये घेऊन आले. चला ते झालेलं आहे एवढं कार्यक्रम इथे. मित्रांनो अशा प्रकारे पालखी आणि जे काय तरंग गाडीचा जो काय कार्यक्रम होतो तो मी तुमका दाखवलाय. थोडक्यात खूप सुंदर अशा प्रकारे पालखी प्रदक्षिणा पार पडली आणि आता थोडस बाहेर जरा फिरतलंय आणि मी घराकडे जातलंय. नाटक वगैरे काय मी बघत बसलंय नाही. आपलं दुसरं चॅनल आवड कोकणी दशावताराची, त्याच्यात नाटक वगैरे मी टाकतोय. परंतु आता माका थोडा वेळ कमी आहे, माका उद्या कामाक जायचं सकाळी त्याच्यामुळे चला आता यो व्हिडिओ पण आहेत थोडक्यातच थांबवतोय कारण उशीर खूप होता. मग परत जाऊन मग सकाळी उठाक होत नाही. रेग्युलर जागरण चालू होत. चला माझ्याच गावातलो पोरगो मस्त आहे की रोजच्या जत्रेत रानमुंबईच्या आपला प्रेमाचा चहा तुम्ही पडव्याच्या जत्रेत बघितला असत. आणि आता हय लावल्या ना स्टॉल, तर चला जाऊया दाखवते तुमका. छोटस स्टॉल लावल्या ना याचं बघा किती सुंदर दिसत बघा. लो मेस्त्री यांचा प्रेमाचा चहा, आपलेपणाचा स्वाद. आणि बघा तर हे आहेत आमचे अमित मेस्त्री आणि यांचा आहे प्रेमाचा चहा. हे बघा सगळा दूधच दूध चहात. तर चला आपण पण चाय पिऊया आणि घर गाठूया. आता बस झाला. मित्रांनो वहिनी साहेब खूप मदत करतात मिस्टरांका आपल्या हॉटेल चालव आणि ते आपल्या गावातलेच आहेत, त्यांच्या तिकडचेच त्यांचे शेजारी. काय हो बसला काय करता? कांदो कापतो रे भारी. मक्याचा बाण घेतले, कनास कनास म्हणतात आमच्याकडे. हे बघा मित्र परिवार. चला मित्रांनो आता जत्रा फिरान झालेलीच हा. जे जत्रेत काय दुकानं वगैरे सगळी आपण बघतो, सगळीकडे दुकानात तितकीच तास असतात. पण जे काय देवळातले कार्यक्रम आहेत तो दाखवण्याचा एक सुंदर असा प्रयत्न करत असते प्रत्येक व्हिडिओत. तर ती खामकाठी किंवा आपण त्याला तरंग म्हणतो आणि पालखी सोहळा जो काय होतो तो दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तुमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जर आवडलं तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करू विसरा नको, जेणेकरून आपले सबस्क्रायबर बेस पुढे पुढे वाढत जाईल. आणखीन चॅनल ग्रो होत थोडंसं आणि लोकांपर्यंत अजून लोकांपर्यंत आपल्या असे कोकणातील जे काय धार्मिक कार्यक्रम वगैरे होत किंवा मी बाकी पण व्हिडिओ टाकत असते कोकणात काय काय होत असतात ऍक्टिव्हिटीज ते लोकांना बघूक भेटतील. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. Wow.